जय महाराष्ट्र मित्रांनो, आधार कार्डच्या ऑफिशियल वेबसाईटवर इथे घेऊन आलोय। तुम्ही वाचू शकतात UIDAI म्हणजे युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया। गव्हर्नमेंट इंडिया सोबत घर बसल्या काम करून आपण चांगली इन्कम जनरेट करू शकतोय। ऑफिशियल वेबसाईटवर सगळी माहिती दिलेली आहे। इथे वाचू शकतात यांची PDF सुद्धा आपल्या हातात आहे, त्यामध्ये सगळी माहिती दिलेली आहे। नेमका याचा हेतू काय आहे, कोण कोण एलिजिबल आहे, 12वी पास तुम्ही आहात तर मग तुमचं BTech झालंय, PhD झालंय, तुम्ही सगळे या इंटर्नशिपसाठी अप्लाय करू शकताय। महत्त्वाचं म्हणजे रिमोट इंटर्नशिप आहे। 20 ते 40 हजार रुपये आपण घर बसल्या इथे कमवू शकणार आहोत। अप्लाय कसं करायचं, सिलेक्शन कसं होतं, त्यानंतर किती वॅकन्सीज आहे, सगळं मी तुम्हाला समजून सांगणार आहे। महत्त्वाचं म्हणजे इथे फॉर्म आहे, हा फॉर्म सुद्धा भरून दाखवणार आहे। त्यामुळे ज्यांना गव्हर्नमेंट सोबत वर्क फ्रॉम होम पाहिजे आहे त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण अपडेट आहे। व्हिडिओ पूर्ण बघा। त्याआधी आयकॉनिक मराठी चॅनलवर नवीन आला असाल, चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करून ठेवा, कारण की ते भरपूर सारे अपडेट आणतो। जसं की ही फेलोशिप आहे त्याच्याबद्दल माहिती देतोय, महिलांसाठी वर्क फ्रॉम होम अपॉर्च्युनिटीवर व्हिडिओ बनवतोय, विप्रो कंपनी झालं किंवा भरपूर सारे जॉब अपडेट झाले। तुम्ही जर टेलिग्राम चॅनलवर गेले तर टेलिग्रामवर सुद्धा डेली तुम्हाला 3 ते 4 जॉब अपडेट देतोय। त्यामुळे नक्की याचा फायदा घ्या। चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर करून ठेवा। चला तर बघूया डिटेलमध्ये। तर मित्रांनो, जी इंटर्नशिप अपॉर्च्युनिटी आली आहे त्याची माहिती तुम्हाला देतोय। जस्ट तुम्हाला ही भारत सरकारची जी वेबसाईट आहे आधार कार्डची UIDAI त्याच्यावर यायचं आहे। लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल किंवा तुम्हाला डायरेक्ट या वेबसाईटवर यायचं आहे, गुगल करायचं आहे। गुगल केल्यानंतर इथे बघा मेनू बारमध्ये तुम्हाला अबाउट UIDAI दिसेल, यावर क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर बघा इथे दिसतंय वर्क विथ UIDAI। तर खाली स्क्रोल केल्यानंतर इथे बघा दिलंय इंटर्नशिप डॉक्युमेंट। ही PDF आहे 0.5 MB ची आणि अप्लाय कसं करायचं तर त्याचा फॉर्म सुद्धा आहे। तर यावर मी क्लिक करतोय। यावर क्लिक केल्यानंतर बघा ही PDF आपल्या समोर ओपन झाली आहे। ओके, तर सगळी माहिती तुम्हाला सांगून देतो। 2022 पासून ही इंटर्नशिप स्कीम सुरू झालेली आहे। नेमका याचा हेतू काय आहे तर त्याच्याबद्दल पण माहिती दिली आहे। टोटल 18 पानी PDF आहे, जी की तुम्हाला पुढच्या 2 ते 3 मिनिटांमध्ये मी सगळं समजून सांगणार आहे। आता UIDAI काय तुम्हाला माहिती असेल, जेव्हा पण आपल्या आधार कार्डचा ॲड्रेस चेंज करायचा आहे, मोबाईल नंबर चेंज करायचा आहे, तर या वेबसाईटवर येऊन आपण हे सगळे कामं करत असतो। प्रिंट पाहिजे आहे किंवा नवीन आपल्याला अपडेट काही करायचं ते सगळं या वेबसाईटवरूनच आपण करत असतो। तर यांच्यातर्फेच हे अपडेट आलं आहे, इंटर्नशिप आले आहे। ऑब्जेक्टिव्ह काय आहे त्याच्याबद्दलही माहिती दिली आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे। तर तुम्ही अंडर ग्रॅज्युएशन करताय म्हणजे सायन्स, कॉमर्स, आर्ट्स, ॲग्रिकल्चर वगैरे काही तुम्ही करताय, अंडर ग्रॅज्युएट स्टुडंट आहात, तुम्ही अप्लाय करू शकताय। फक्त सगळ्यात आधी तुम्ही भारताचे नागरिक पाहिजे। त्यानंतर तुम्ही फायनल इयरला, 3rd इयर, 4th इयरला आहात, तुम्ही अप्लाय करू शकतात इन BTech B। ओके, त्यानंतर ग्रॅज्युएशन तुमचं कंप्लीट झालेलं आहे तर 1st इयरला तुम्ही असाल तरी अप्लाय करू शकताय। 60% मार्क तुम्हाला पाहिजे। त्यानंतर PhD तुम्ही करताय किंवा PG तुम्ही करताय तरी तुम्ही इथे अप्लाय करू शकताय। सगळ्यांसाठी इथे दिलेले आहे। किती ड्युरेशन असणार आहे तर 6 वीक पासून 12 मंथ्स पर्यंत करू शकतोय, म्हणजे 2 महिन्यापासून 12 महिन्याची इंटर्नशिप आपण करू शकतोय। आपल्याला ठरवायचं, जेव्हा आपण फॉर्म भरतो तेव्हा आपण त्या फॉर्मवर स्पष्ट लिहितो की मला 2 महिन्याची करायची आहे, 3 महिन्याची करायची आहे। याचा फायदा असा होतोय की आपल्याला स्टायपेंड सुद्धा मिळतोच आहे, प्लस घर बसल्या आपण भारत सरकार सोबत काम करतोय याचा एक्सपिरियन्स काउंट होणार आहे, सर्टिफिकेट मिळणार आहे, जे की तुम्ही तुमच्या बायोडाटामध्ये मेन्शन करू शकताय। ओके, खाली स्क्रोल केल्यानंतर फेलोशिप जे आहे PhD कॅन्डिडेटसाठी त्याच्याबद्दल पण इथे माहिती दिलेली आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही इंटर्नशिप कुठे होणार आहे तर 3 ठिकाणी होणार आहे, म्हणजे घर बसल्या पण आहे आणि बाकी ठिकाणी पण इथे तुम्हाला बघून घ्यायचं आहे। तर इथे वाचू शकतात ऑल इंटर्न शुड बी वर्क आयदर ॲट द टेक्नॉलॉजी सेंटर बंगळुरू। बंगळुरूला यांचं जे टेक्नॉलॉजी सेंटर आहे तिथे, किंवा ऑर लिहिलंय म्हणजे किंवा रिजनल ऑफिसेस, म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे यांचं रिजनल ऑफिसेस असतात ते, किंवा यांचं हेडक्वार्टर असतात प्रत्येक जिल्ह्यामध्ये ते, किंवा रिमोट लोकेशन। रिमोट लोकेशन म्हणजे घर बसल्या सुद्धा तुम्ही करू शकता। जेव्हा आपण फॉर्म भरतो तेव्हा त्यावर आपल्याला लिहायचं आहे की आपल्याला बंगळुरूमध्ये करायचं आहे, की यांच्या हेडक्वार्टरला करायचं आहे, की रिजनल ऑफिसला करायचं आहे, की आपल्याला रिमोट करायचं आहे। तुमच्यापैकी अनेक जणांना घर बसल्या जॉब पाहिजे आहे, त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी इथे रिमोट सिलेक्ट करायचं आहे, जे की मी तुम्हाला फॉर्म भरताना समजून सांगणार आहे। बाकी सगळी माहिती दिली आहे, तुम्हाला काम काय करायचं आहे। थोडक्यात असं काम असणार आहे की जे पण आधार कार्डचे नवीन अपडेट आहे, काय सुझाव आहे ते तुम्हाला इथे द्यायचं आहे, आणि नवीन माइंड असल्यामुळे तुम्ही यांना चांगल्या आयडिया देऊ शकताय, हे वर्क सुधारू शकताय, त्यासाठी ही इंटर्नशिप असते। ओके, सोपा फंड आहे। आता याचं स्टायपेंड किती मिळणार आहे तर स्टायपेंड म्हणजे पेमेंट किती मिळणार आहे त्याच्याबद्दलही माहिती दिली आहे। तुम्ही BTech करताय, टेक्निकलमधून आहात तर इथे बघा, जर तुम्ही यांच्या सेंटरवर जाऊन करताय तर 30,000 रुपये, आणि घर बसल्या करताय तर 15,000 रुपये। MTech करताय तुम्ही
तर बघा 40,000 रुपये घर बसल्या करताय तर 20,000, म्हणजे वर्क फ्रॉम होम करतोय तर आपल्याला कमी आहे, आणि जर यांच्या ऑफिसला जाऊन करतोय तर जास्त आहे. पण ऑफिसला जायचं म्हणजे भाडं वगैरे आपल्याला लागणार आहे, एकूण एकच होणार आहे, त्यामुळे तुम्ही रिमोट जरी करताय तरी चांगली गोष्ट आहे. ओके, त्यानंतर MBA तुमचं झालं आहे, तर MBA प्रोफेशनलसाठी ते 40,000 आहे, घर बसल्या करताय तर 20,000 आहे. बाकी तुम्ही करताय म्हणजे BCom करताय, BSc झालेला आहे, तर तुमच्यासाठी बघा अंडर ग्रॅज्युएशनमधून तुम्ही आहात तर यांच्या सेंटरवर जाऊन करताय तर 20,000 रुपये, घर बसल्या करताय तर 10,000 रुपये. ओके, त्यानंतर लॉ वगैरे तुम्ही करताय, PG तुमचं झालेलं आहे, तर इथे बघा 30,000 रुपये सेंटरवर जाऊन आणि घर बसल्या करताय तर 15,000 रुपये. ओके, आणि PhD तुम्ही करतात तर इथे बघा 25,000 रुपये घर बसले आहे आणि 50,000 रुपये यांच्या सेंटरवर जाऊन आपण करू शकतोय. तर अशा प्रकारे स्टायपेंड आहे. तुम्हाला ठरवून घ्यायचं, तुमच्या जवळ असेल घराच्या जवळ ऑफिस तर तुम्ही ऑफिसवर जाऊन करा, तुम्हाला पेमेंट चांगला मिळणार आहे. आणि जर तुमचं घरापासून लांब यांचं हेडक्वार्टर तर तुम्ही घर बसल्या करा, घर बसल्या पण तुम्ही 15-20,000 रुपये कमवू शकताय. त्यानंतर खाली स्क्रोल केल्यानंतर कशा प्रकारे अप्लाय करायचं ते दिलं आहे, खाली फॉर्म दिलेला आहे, तो तुम्हाला कसा भरायचा तो समजून सांगणार आहे. इथे बघा दिलेलं आहे कॅन्डिडेट 1 वर्ष ते 6 महिन्यापर्यंत इंटर्नशिप करू शकतो. सिलेक्शन कसं होणार आहे महत्त्वाचं म्हणजे इथे कुठलाही इंटरव्ह्यू नाही आहे, कुठलीही एक्झाम नाही आहे. इंटरव्ह्यू कधी होऊ शकतोय जर काही ते बघा दिलं आहे इंटरव्ह्यू मे बी कंडक्टेड, म्हणजे खूप जास्त फॉर्म आले त्याच्यातनं सिलेक्शन करणे यांना अवघड जात असेल तर मग ते इंटरव्ह्यू घेणार, जो की व्हर्च्युअल किंवा पर्सनल इंटरव्ह्यू असू शकतो. व्हर्च्युअल म्हणजे ऑनलाईन इंटरव्ह्यू होईल किंवा पर्सनल इंटरव्ह्यू म्हणजे तुम्हाला त्या ऑफिसला जाऊन इंटरव्ह्यू द्यावा लागेल. हे 2 प्रकारे होणार आहे. शक्यता कमी आहे इंटरव्ह्यू व्हायची, पण खूपच जास्ती फॉर्म आले तरच इंटरव्ह्यू होतो. मागच्या वर्षी जे पण इथे अप्लाय केलं होतं त्यांचे डायरेक्ट इथे सिलेक्शन झालं होतं मेरिटच्या बेसिसवर. त्यामुळे जर तुम्ही ते अप्लाय करताय, तुम्हाला चांगले मार्क वगैरे पडलेले आहे तर तुमचं डायरेक्ट सिलेक्शन होण्याचे चान्सेस जास्त आहे. ओके, आता कोणासाठी किती जागा आहे ते पण दिले, म्हणजे PG झालं आहे, BTech झालेलं आहे तर तुमच्यासाठी किती जागा आहे, रिजनल ऑफिसेससाठी किती जागा आहे. ओके, त्याच्यानंतर डिव्हिजन जे आहे त्याच्यासाठी किती जागा आहे इथे दिलेलं आहे, त्यानुसार सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता. लॉजिस्टिक सपोर्ट किती मिळणार आहे त्याच्याबद्दलही माहिती दिलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट मिळणार आहे. ओके, इथे बघा इश्यू सर्टिफिकेट फॉर द पिरियड ऑफ इंटर्नशिप, जे की तुम्ही तुमच्या बायोडाटामध्ये तुमच्या रेझ्युमेमध्ये मेन्शन करणार आहात, आणि त्याच्या बेसिसवर नंतर तुम्ही कुठेही जॉब करताय तर तुम्हाला चांगलं तर तुमचे सिलेक्शन होण्याचे चान्सेस जास्त असणार आहे. त्यानंतर खाली स्क्रोल केल्यानंतर फॉर्म कसा भरायचा तो पण दिलेला आहे. ओके, खाली स्क्रोल केलं मी तर सगळ्यात आधी तुमचा रजिस्ट्रेशन नंबर इथे टाकून घ्यायचा आहे, तुमच्या रिझल्टवर असतो, नाही टाकला तरी चालतोय. त्यानंतर तुमचं नाव, फादर नेम, त्याच्यानंतर तुमचा ॲड्रेस, कॉन्टॅक्ट नंबर, ईमेल ॲड्रेस, जन्मतारीख, त्यानंतर 12वी पासून तुमचं शिक्षण म्हणजे 12वीच्या पुढचं तुमचं शिक्षण लिहायचं आहे. मग तुमचं ग्रॅज्युएशन अंडर ग्रॅज्युएट आहात तर मग ग्रॅज्युएशनचं टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन केलं, PG केलं तर ते टाकून घ्यायचं आहे, MBA केले असेल तर ते टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर PhD केलं तर ते टाकून घ्यायचं आहे, मग कधी पासआउट झाले, कुठला कोर्स होता, ओके आता सध्या शिकताय तर ते टाकून घ्यायचं आहे. हे सगळं तुम्हाला इथे माहिती टाकून घ्यायची. त्यानंतर स्वतःबद्दल इथे तुम्हाला 50 शब्दामध्ये लिहायचं आहे, आणि हे जे तुम्ही 50 शब्दामध्ये लिहिणार की ही इंटर्नशिप तुम्हाला का करायची आहे याचं उत्तर जर तुम्ही योग्य प्रकारे लिहिलं तर त्याच बेसिसवर इथे सिलेक्शन होणार आहे. अनेक जण म्हणतात की इथे इंटरव्ह्यू नाही होत, इथे एक्झाम नाही होत, मग सिलेक्शन कसं होतं, तर या प्रश्नाचं उत्तर जो योग्य प्रकारे देईल त्याचंच इथे सिलेक्शन होण्याचे चान्सेस जास्त आहे. ChatGPTची मदत घ्या, गुगलची मदत घ्या, तो तुम्हाला एकदम चांगलं उत्तर देईल. इंग्लिशमध्ये इथे टाईप करून घ्या, त्यात डेट वगैरे टाकून सिग्नेचर वगैरे टाकून आपल्याला हा फॉर्मची प्रिंट काढून हे सगळं भरून घ्यायचं आहे. प्रिंट करून हा फॉर्म त्या ईमेल ॲड्रेसवर पाठवायचं, एवढं तुमचं काम आहे. त्यामुळे जे पण एलिजिबल आहे नक्की त्यांना शेअर करा, नक्की अप्लाय करा. घर बसल्या चांगली अपॉर्च्युनिटी मिळते, घर बसल्या तुम्ही गव्हर्नमेंटसोबत काम करताय, त्यामुळे शेअर करा, लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.